चल. हाँ माफ करना, जरा उठने को देरी हो गई. हाँ, आजकल ठंडी बहुत है. काय हो? काय म्हणाला तो? म्हटलं आजकाल थंडी बहुत आहे म्हणे. सांगतच आहे. जरा जरा हळू 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 दूध सांगेन. जरा 2 कप पाणी देता? येस, तू मागितल्यावर काहीही देईन मी. आता पाणीच द्या. आपण दोघांनी मिळून चहा करूया, चालेल? नको हा. तुम्ही तिथे बसा, मी चहा करतो. नाही, असं करू, मी साखर घालतो, तू चहा टाक. हा, मी घालतो, तू दूध घाल, चालेल? सांगवे टाक पटके. टाका चहा तुम्हीच. ए, तुझ्या बरोबर राहण्यात किती मजा वाटते ग. आयुष्यभर असेच राहाल का तुम्ही? असे म्हणजे? म्हणजे आता तसे गोड गोड. तुला शंका आहे? नाही तसं नाही, पण वाटतं तुम्हाला एवढी मी चांगली वाटते ना, त्याच्या पावपट जरी आईंना वाटले असतं तर किती बरं वाटायचं. आईचं जाऊ दे ग, मी आहे ना, मी घेईन सगळं सांभाळून. आता त्या दिवशी तुम्ही म्हणालात, आई तिला पोळ्या करू दे, ती छान करते. काय रागवल्या? हा, काय म्हणाली? तेव्हा नाही काय म्हणाल्या. नंतर संध्याकाळी तुम्ही नसताना मला म्हणाल्या, सुनबाई आता मला शिकव हो तुझ्यासारख्या पोळ्या करायला. आतापर्यंत काही काही वाईट लागत नव्हतं, सगळं गोड लागत होतं. आणि असं म्हणाली? तिला तू मला काय सांगितलंस त्यावेळेला? मी विचारलं असतं तिला. कशाला? मग माझ्याबद्दल आणखीनच वाईट मत झालं असतं त्यांचं. तुम्ही स्वतंत्र राहायचं ठरवलं ना, हे सुद्धा त्यांना आवडलेलं नाहीये. न आवडू दे ग, ते मी बघून घेईन. तू काही काळजी करू नकोस. तू सुखात असलीस ना, म्हणजे बाकी सगळं सांभाळेन मी. आयुष्यभर अशीच आपण एकमेकांना साथ द्यायची. कबूल? कबूल. तुम्ही मी काय म्हणत होते, तुम्ही नो, आपण दोघं एकत्र असल्यावर तुम्ही. कबूल? कबूल. पण काय वेळ आहे कोणी? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सॉरी हा, तुम्हाला जरा डिस्टर्ब केल्याबद्दल. डिस्टर्ब कसलं? तसं काही नाही. काय ग? मला काय विचारताय? माझ्या लक्षात आलंय तसं, आणि आपण कबूल करतो की नवीन लग्न झालेल्या जोडप्याला हनीमून संपून 8 दिवस सुद्धा झाले नसतील, तोच भेटायला जाणे म्हणजे चक्क मूर्खपणा आहे. पण आमच्या बाबतीत नाही. का बा? कारण आम्हाला परत येऊन 9 दिवस झाले. थँक्यू 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 व्हेरी मच. पण मी म्हणलं चायला शिव्या खायला लागल्या ना तरी जायचंच, काही हरकत नाही. ए, नाही रे, तुला कसल्या शिव्या देणार? तुझ्यामुळेच तर हे राज्यपद मिळालंय. हो राज्यपद का? अगदी जवळ जवळ तसंच. अगं हो, अगं जरा चहा टाक ना याला. टाकते, पण जरा किती हाका मारल्या. काय? अहो चहा संपलाय. हाच तिच्या चहा संपला एवढंच ना. मग त्यात हळू काय बोलायचं? आणि या दिलीप समोर त्याच्याकडे काय कधी चहा संपत नसेल का? काय रे, चहा काय? मी आत्ता घेऊन येतो. कमाल आहे बाई तुमची अगदी. तर कमाल कसली? कसली नाही. तुम्ही बसा बोलत, मी आणते चहा. नको नको, मी आणतो ना. अहो नको नको. नाहीतर असं करा, तुम्ही दोघं बसा, मी चहा आणतो. अरे असं कुठं झालंय? मी आणतो. मी थांबा थांबा, असं करा, जरा गॅस कमी करा. साखर मी घातलीच आहे, मी येतेच. अगं अगं पण अरे जाऊ दे रे, एवढा काय कासावीस होतोस? बाकी कसं काय चाललंय? हा, छान, मस्त, अगदी स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. गुड. आणि कसा काय झाला हनीमून? बियॉन्ड इमॅजिनेशन. शी इज रिअली व्हेरी कोऑपरेटिव्ह. म्हणजे सगळ्या बाबतीत.
आपण एकदम खुश आहोत दिलीप. हे? चला ती एवढी चांगली आहे ना, वाटतं आपण म्हणजे काहीच नाही. आपलं झालं नशीबच चांगलं हो म्हणून. keep it up. असं शेवटपर्यंत वाटू दे. आणि याचं सगळं क्रेडिट तुला आहे हा. ते ठीक आहे रे, तू सुखी आहेस ना, आय एम हॅपी. बर, बाकी तुमचा काय आज? अरे आधी सुद्धा तुमचा आजचा कार्यक्रम काय दिवसभराचा? मी तुम्हा दोघांना आज जेवायला बोलवायला आलो होतो. लेट्स हॅव सम फन. आज का? नाही, आज नाही, म्हणजे आज जरा थोडी आम्हाला संसाराची खरेदी करायची होती. म्हणजे खरं तर जर हा उशीर झाला असता ना तर आम्ही भेटलोच नसतो तुम्हाला. आईला रविवारी मजा करायची सोडून तुम्ही दोघं खरेदी कसली करता? आणि ते सुद्धा गहू, तांदूळ, साखर, तेल याची. असा रे कसा तू अरस आहे? ते तुला नाही कळायचं. हो हो. बायको बरोबर खरेदी करण्यात सुद्धा मज्जा असते. असू दे मजा, असू दे. ठीक आहे, थोडक्यात तुमचं म्हणायचं आहे की तुम्ही येणार नाही, काही हरकत नाही. ओके, समटाइम लेटर येतो. रागावू नको हा. पण उद्यापासून वेळ नाही रे. का? ऑफिस सुरू. हो. शिवाय कालच तिचं रेशन कार्ड काढून आणलंय. सौभाग्यवती माधवी प्रकाश गुपचूप म्हणून. आलं लक्षात माझ्या. सी यू, बाय. नाही थांबा ना, आम्ही पण येतोच तुमच्या बरोबर. अरे एक मिनिट थांब. मी थांबतो, पण तुम्हा दोघांच्या मध्ये नको. मी जिन्यावर थांबतो. बर. आणि मग दोघं राजा राणी मस्तपैकी प्रापंचिक खर्जा निघून गेले व तासाभरानं हे भलं मोठं सामान घेऊन परत आले. सावकाश सावकाश सावकाश. अहो, हात आवडला असेल ना हो तुमचा? तसं काही नाही. लहानपणी कोकणात त्याच्या चौपट वजन उचलायचो मी. अहो तेव्हाचं निराळं. तरी मी सांगत होते की एक पिशवी मला द्या म्हणून. तुम्ही तरी असल्या आहात ना अगदी. अगं पिशवीचं काय मोठस. खरं सांगू, तू बरोबर होतीस ना, त्यामुळे आपल्या हातात ओझं आहे असं जाणवलं सुद्धा नाही. शिवाय आता कामाची सवय करायला हवी. का? काय बावळटच आहेस तू. राणी आहेस ना माझी. मग ईश्वर, पण म्हणून काय सारखे असे पिशव्याच उचलीत राहणार अर्थात तू सुखी राहावंस म्हणून. ईश्वर, काय मस्त दिसतेस ग तू. ईश्य म्हणताना ईश्वर. अशी जवळ ये ना जरा. हो 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 हो. आणि मग काम कोण करेल? मी करीन ना तुला मदत. काम काय नेहमीचीच आहेत. आणि मी नाही नेहमीची. आत्ताच सगळं प्रेम संपवू नका, मग पुढे म्हणाल. काही म्हणणार नाही. कितीही जन्म तू अशीच हवीस मला. कधी रागवणार नाही मी तुझ्यावर. तुला कल्पना नाही तू माझी झाल्यापासून मला काय वाटतंय ते. माझ्याकडे शब्द नाही इतके छान वर्णन करण्यासारखे, पण खूप खूप काहीतरी वाटतंय. म्हणजे असंख्य फुलांनी डवरलेल्या बगीचात मखमलीवर बसून सुखात लोळतोय असं काहीतरी. अगदी वेळे आहात तुम्ही. असू दे, असंच राहायचंय मला. फक्त तू हवीस. हो, इतकं बायकोचं वेळ चांगलं नाही हा. मग फार काळ टिकत नाही ते. पण आपलं टिकेल. आता बघा, थांबा जरा, मला थोडी मदत करा बरं. सगळं सामान लावून झालं ना की मी स्वयंपाकाला लागते. नो, आज नो स्वयंपाक. आपण बाहेर जेऊ आणि नंतर मस्त पिक्चर बघ. तिकीट सुद्धा आणली आहेत न्यू एम्पायरची. बरेच जात की तुम्ही. पण मग अशी भाऊजींना का नको म्हणालात ते विचारे. तो काय बिचारा वगैरे नाही हा. त्याला सगळं कळेल बरोबर. चावट कुठले. आज ना ती पिवळ्या फुलांची साडी घालायची हा. आणि मग तो काळा ब्लाऊज
कमाल आहे. अगं पाटेवाडीला घडी मोडलीस ना ती. हा हा ती आठवली चालेल. पण मग तुम्ही सुद्धा ना तो निळा बुशर्ट आणि पांढरी पॅन्ट घाला, मस्त दिसतो तो ड्रेस तुम्हाला. ओके, तू म्हणशील तसं. हम्म. लवकर आटप. आजचा दिवस धमाल करूया. काय धमाल? धमाल. नाही इकडे तुला समजावून सांगतो धमाल. काही नको, लांबात तेच बरे आहात. नो, आज गुड मॉर्निंग केलेलं नाहीये. काय वाटेल ते काय बोलताय, माणसं आहेत ना समोर. असू देत ग, त्यांना पण त्यांचे जुने दिवस आठवतील ना. कम ऑन. नको, अजिबात नको. फ्रीज. सॉरी लेडीज अँड जेंटलमन, एक्स्ट्रीमली सॉरी. म्हणजे प्रसंग मस्त होता आणि थोडासा पुढे चालावा असं मलाही वाटतं. इनफॅक्ट पलीकडल्या चाळीत किंवा ब्लॉक मध्ये घडत असतं तर आपण काही आपल्या खिडकीतून हल्लो नसतो बुवा. पण इथे जरा नाईलाज आहे. असो, किती झटकन जातात हे दिवस नाही. ही टाळी हातातून नाही आली, हृदयातून. शेवरीच्या कापसासारखे हलके फुलके क्षण, कधीच संपू नयेत असं वाटणारे हे क्षण निघून जातात. एखादी चटई गुंडाळावी ना तसे. आणि मग मागे वळून बघितलं की गुंडाळलेलं आयुष्य किती छोट होतं असं वाटायला लागतं. गेलेली 4-5 वर्ष 4-5 मिनिटासारखी वाटतात, पण ती मिनिटं नसतात. ही 4-5 वर्ष असतात. आपल्या बरोबर अनुभवाचा काळा पडदा घेऊन आलेले वर्ष. आणि मग सगळ्याचेच अर्थ बदलतात. मग प्रसंग तोच, पात्रही तीच, वेळही तीच, पण उलटून गेलेला काळ मात्र 4-5 वर्षांचा. ए भैया आलाय बहुतेक.